पण आता डीबीटी द्वारे पेमेंट सुरू होण्याची शक्यता आहे। राज्य सरकारनं ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी लाडक्या बहिणींसाठी, आणि ही बातमी लाडक्या बहिणींसाठी दिलासा देणारी आहे, कारण तुमचं ई-केवायसी पूर्ण झालं असेल तर तुमचे रखडलेले हप्ते एकत्रित मिळणार आहेत। लवकरच लाडकीच्या खात्यामध्ये 4.5 ते 6 हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे। पाहुयात एक खास रिपोर्ट। लाडकीच्या खात्यात 6,000 येणार। रखडलेले हप्ते एकत्र मिळणार। लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता अद्याप अनेक लाभार्थ्यांना मिळालेला नाही, तर काही महिलांचे 3 ते 4 हप्ते थकलेले आहेत। ई-केवायसी दरम्यान झालेल्या चुकांमुळे लाभार्थ्यांचे हप्ते रोखले गेले असल्याची माहिती आहे। मात्र आता लाडकींना मोठा दिलासा मिळणार आहे। एकदा ई-केवायसी दुरुस्ती आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर 2025, जानेवारी 2026 आणि फेब्रुवारी 2026 किंवा मार्च पर्यंतचे हप्ते मिळण्याची शक्यता आहे। प्रति महिना 1,500 रुपये प्रमाणे एकत्रित 4,500 किंवा 6,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। मात्र याबाबत अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही। लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर। लाडकी बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता होणार 4,500 ते 6,000 रुपये जमा। हो लाडक्या बहिणी, एकदम खरं ऐकत आहात तुम्ही। ज्या पण लाडक्या बहिणीचे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या महिन्याचे पैसे थकीत आहेत, अशा लाडक्या बहिणींना मागील सर्व थकीत पैसे, जर त्यांनी केवायसी जर कंप्लीट केले असेल तर त्यांना मागील सर्व थकीत पैसे त्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 4,500 जमा होतील, काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 6,000 होतील। आता तुम्ही म्हणता असे नेमकी का? काहींचे डिसेंबर महिन्यापासून थकलेले व काहींचे जानेवारी, फेब्रुवारीमध्ये थकलेले आहेत। त्यामुळे ज्या पण लाभार्थ्यांनी केवायसी कंप्लीट केले आहे त्याला मागचे व चालू मार्चचा सुद्धा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये असे मिळून त्यांच्या बँक खात्यामध्ये 6,000 रुपये जमा होणार आहे। जरा ही नवीन अपडेट जर तुम्हाला जरा पण माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग लाडक्या बहिणींनो, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।